नवी मुंबई नेटवर्क। स्वर्गीय दीपा पाटिल के कार्यों और संघर्षों की दास्तान को जन जन तक पहुंचाने और उनकी अनकही अनसुनी संघर्षों और आंदोलन की गाथा से लोगों को रूबरू करवाने के लिए महाराष्ट्र नवनिर्माण सेना ने लोक नेता दीपा पाटिल फेलोशिप की घोषणा की है। इसी के मद्देनजर चयन समिति अध्यक्ष कवि अरुण मात्रे और मनसे विधायक व मुख्य समन्वयक राजू पाटिल की मौजूदगी में चयन समिति की एक बैठक बेलापुर में संपन्न हुई, जहां इस अवसर पर फेलोशिप के प्रमुख मार्गदर्शक अनिल शिदोरे, ज्येष्ठ पत्रकार व चयन समिति के सदस्य सारंग दर्शने, मनसे नवी मुंबई शहर अध्यक्ष व फेलोशिप समन्वयक गजानन काळे आदि तमाम लोग मौजूद रहे। थाने, रायगढ़ और पालघर जिला ही नहीं बल्कि संपूर्ण महाराष्ट्र से इस फेलोशिप में भाग लेने के लिए सभी ने लोगों को आह्वान किया है। विधायक राजू पाटिल और मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे की संकल्पना से साकार होते इस फेलोशिप के विभिन्न नियमों, शर्तों और फेलोशिप के विषय जैसे विभिन्न पहलुओं पर इस बैठक में बारीकी से चर्चा की गई। मीडिया से मुखातिब होते हुए चयन समिति अध्यक्ष कवि अरुण मात्रे ने कहा कि स्वर्गीय दीपा पाटिल एक चळवळ नहीं बल्कि एक विचार हैं, जिन्हें लोगों के समक्ष लाने की कोशिश इस माध्यम से की जा रही है। जे नाव आहे रायगडमधलं, हे केवळ एका चळवळीचं नाव नाही तर एका अशा विचारांचं नाव आहे किंवा अशा विचारांचा तो एक प्रतीक आहे दीपा पाटील, की या फेलोशिपच्या निमित्तानं आम्ही केवळ त्यांचा नेता म्हणून नाही तर एक विचार म्हणून विचार करतो आहोत आणि या विचारांचा पाठपुरावा करण्यासाठी किंवा दीपा पाटलांचं जे सगळं कार्यकर्तृत्व आहे ते सगळं लोकांपुढे येण्यासाठी अशी एक फेलोशिप की ज्यामुळे सगळी नवीन तरुण लिहिणारी मंडळी असतील, अभ्यास करणारी मंडळी असतील, सामाजिक चळवळीमधली मंडळी असतील किंवा जी सोशल स्टडीजमध्ये सगळे असतील, अशा मंडळींना फेलोशिपसाठी उद्युक्त करणं, त्यांना सगळी माहिती देणं आणि दीपा पाटलांच्या नावानं एक असं इन्स्टिट्यूट उभी करणं की ज्याच्यामुळे यानंतरसुद्धा दरवर्षी जी सगळी महाराष्ट्राच्या पातळीवरची सामाजिक राजकीय कामं असतील किंवा लढे असतील विशेषतः त्या लढ्यांची माहिती सगळ्या महाराष्ट्राला व्हावी, सगळ्या जगाला व्हावी। कारण या निमित्तानं फक्त आम्ही मराठीतच नाही तर इंग्रजीमधून हे सगळे निबंध आहेत ते घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि जरी पालघर, रायगड आणि ठाणे हे 3 जिल्हे आता या तुमच्यासमोर असले तरी ही फेलोशिप आहे ही सगळ्या महाराष्ट्रासाठी ओपन आहे। महाराष्ट्रातील जिथे जिथे अशा पद्धतीची जी लिहिणारी मंडळी आहेत, अभ्यास करणारी मंडळी आहेत, त्यांच्यासाठी ही फेलोशिप आहे। या फेलोशिपमध्ये माझ्याबरोबर अनिल शिदोरे हे आहेत, सारंग दर्शने हे महाराष्ट्र टाईमचे सहसंपादक तेही आहेत, असीम सरोदे म्हणून सगळ्या लीगल मला वाटतं सगळ्या ह्याच्यामध्ये काम करणारे कार्यकर्ते आहेत, सुरेखा दळवी हे ॲक्टिव्हिस्ट ज्या रायगड जिल्ह्यामध्ये खूप काम करतात आदिवासींमध्ये त्या आहेत, डॉक्टर दीपक पवार हे मुंबई विद्यापीठामध्ये परत एकदा भाषेच्या प्रश्नावर आणि सगळ्या सांस्कृतिक लढ्यांवर काम करतात ते आहेत आणि या गावचे म्हणून महादेव बुवा शाहबाजकर म्हणून जे आहेत ते सुद्धा आहेत। अशी आम्ही यांना मार्गदर्शन करणारी मंडळी आहोत। अरुण मात्रे ने आगे कहा कि उन्हें अभिमान है कि महाराष्ट्र ही नहीं बल्कि देश में पहली बार इस प्रकार की संकल्पना को रूप दिया जा रहा है। मला खूप अभिमान वाटतो मी इथला भूमिपुत्र आहे म्हणून की अशा पद्धतीचं काम पहिल्यांदा महाराष्ट्रात किंवा रायगडमध्ये सुरू होतं आहे। माझी ही व्यथा अनेक वर्षाची होती की इथे इतके सगळे लढे होतात, म्हणजे चरीचा लढा, जासईचा लढा, चिरनेरचा लढा आणि नंतर आता अलीकडे झालेला बेलापूरचा लढा, हे सगळे लढे इतके मोठे लढे आहेत की जे सगळ्या महाराष्ट्रालाच प्रतिनिधित्व करणारे आहेत। म्हणजे इकडचा जो 12.5% जो न्याय आहे तो फक्त महाराष्ट्राला नाही सगळ्या भारतभर तो कायदा लागू आहे। तर हे फार कमी लोकांना माहिती आहे।
तर या निमित्तानं हे सगळं डॉक्युमेंटेशन होतं आणि ती फेलोशिप जी आहे ती फेलोशिप अशा 5 जणांना मला वाटतं आपण देणार आहोत. जास्त 15 एक जणांना देणार आहोत आणि त्याच्यासाठी आम्ही सिलेक्शन मात्र करणार आहोत आणि त्याचे काही क्रायटेरिया ठरवलेले आहेत. ते आज आम्ही सगळे ठरवणार आहोत त्याचे क्रायटेरिया काय आहेत ते. पण या निमित्तानं अनेक तरुण मंडळी लिखाण करणारी पुढे येतील. या निमित्तानं अनेक डॉक्युमेंटेशन गोष्टींचा पुढे येतील आणि दीपा पाटलांच्या बाबतीतल्या अनेक ज्या बारीक तपशील आहेत, म्हणजे अनेक वेळा आपल्याला असे तपशील माहीत नसतात की प्रत्यक्ष लढ्याच्या आदल्या दिवशी काय झालं, लढ्यानंतर दुसऱ्या दिवशी काय झालं, हे अनेक गोष्टी आपल्याला माहीत नसतात. लढा जिंकला किंवा लढा हरले एवढंच माहीत असतं, पण काय गोष्टी बारीक झालेल्या असतात. तर ते सगळं डॉक्युमेंटेशन या निमित्तानं होईल. राजू पाटिल ने कहा कि नवी मुंबई एयरपोर्ट को स्वर्गीय दीबा पाटिल का नाम देने को लेकर हुए आंदोलन में शरीक होने के बाद उन्हें स्वर्गीय दीबा पाटिल के विचार जानने का मौका मिला. उनके यही विचार जन तक पहुंचाने के मकसद के साथ उन्होंने और गजानन काले ने ये संकल्पना रची. दीपा पाटलांचं नाव इथे लागायला पाहिजे, याशिवाय कोणाचं नाव लागता कामा नये, ही फार पूर्वीपासूनची इकडच्या लोकांची कल्पना होती, त्यांचे विचार होते, त्यांची अपेक्षा होती. परंतु मध्ये अचानक थोडं त्याच्या बाबतीत राजकारण झालं आणि अचानक दीपांचं नाव येणार नाही असं किंवा सिडकोने एक वादग्रस्त ठराव बनवून पाठवला सरकारकडे. खरं तर त्या ठरावाची प्रती आम्हाला अजून देत नाही आहेत, खरं खोटं त्यांनाच माहिती. तर हे असंच चालू असताना स्वर्गीय दीपा पाटील साहेबांच्या नामकरणासाठी आम्ही जो आंदोलन करत होतो तो करता गजानन काळे नवी मुंबईतच आहेत, त्यांचा संपर्क बऱ्याचदा त्यांच्याशी होता. मी स्थानिक असलो, मी आग्री असलो तरी दीपांबाबतीत माझ्या वडिलांचे ते चांगले मित्र होते, माझ्या काकांचे मित्र होते. परंतु आमच्या पिढीला पण ते जास्त विचार किंवा दिबा नक्की काय होते माहीत नव्हतं. जेव्हा या आंदोलनात आम्ही उडी टाकली तेव्हा दिबांचे विचार हळूहळू आम्हाला समजायला लागले, त्यांनी काय काम केलेलं आहे समजायला लागलं. मग अशी व्यक्ती जर आमच्या समाजात असेल तर त्यांचे विचार अख्ख्या महाराष्ट्राला, अख्ख्या जगाला का कळू नयेत, ही एक संकल्पना आम्ही गजानन काळे आणि आम्ही चर्चा करताना समोर आली. आणि मग त्याने आमचे मार्गदर्शक आमचे शिदोरे साहेब आहेत, त्यांना याबाबतीत दांडगा अभ्यास आहे त्यांचा. आम्ही त्यांच्याकडे पुण्याला जाऊन त्यांच्या पुढे संकल्पना मांडली. त्यांनी लगेच आम्हाला बोलले की खूप चांगली संकल्पना आहे. आम्ही राजसाहेबांची वेळ घेऊन लोगोचं अनावरण पण करायला गेलो. नेमकं मी त्या दिवशी नव्हतं, मला करोना झाल्यामुळे. परंतु त्यानंतर आमचं ठरलं की म्हात्रे साहेब वगैरे अशी टीम बनवून चांगली त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा दीपांचे विचार अख्ख्या महाराष्ट्राला कसे कळतील या एका संकल्पनेतनं आम्ही हा विषय पुढे नेतोय. वहीं अनिल शिदोरे ने कहा कि महाराष्ट्र की अनेकों लड़ाई में स्वर्गीय दीबा पाटिल का अनुपम योगदान रहा है, इसीलिए उनके जीवन यात्रा और विचार लोगों तक पहुंचाने की उनकी कोशिश है. दीबा पाटील हे व्यक्तिमत्व एवढं मोठं आहे की त्यांनी अनेक लढ्यांना मार्गदर्शन केलं आहे. म्हणजे आता आमचा जो विषय चालला त्याच्यामध्ये की अनेक लढ्यांच्या सामाजिक लढ्यांमध्ये दिबांचं योगदान आहे. त्यांनी ज्या ज्या विषयावर कामं केली, म्हणजे भूमिपत्रांचे लढे असोत, आर्थिक असोत, सामाजिक असोत, तर ते विषय जास्त घ्यावेत असा आमचा याच्यामध्ये विचार आहे. की दिबांचं यातलं योगदान इतकं मोठं आहे की हे फक्त विमानतळ किंवा फक्त याच्यासाठी नाही, हे संपूर्ण महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शक असं त्यांचं काम आहे. त्यामुळे त्याच्या ती आमची धारणा आहे. आणि म्हणून आता अरुणजीने सांगितलं की सगळ्या महाराष्ट्रातून आम्हाला या फेलोशिपसाठी अर्ज अपेक्षित आहे. ब्यूरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क. Do you aspire to upgrade your living? With Arihant Advika, Sector 9, Vashi. Upgrade to iconic residential tower